नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता वेळ आहे बघा, रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि माझं जेवण बनवायचं काम चालू आहे। तर जेवण बनवताना टोमॅटो कापलाय। तर टोमॅटो कापलाय तर हा पोरगा टोमॅटोचा वास घेऊन इथपर्यंत आलाय आणि इथं जेवून बसलाय। हा बघा, हा पोरगा आहे ना, आता बघ ना, ये ना, आता ये का तिकडे पळायला लागलास? मगापासून इथं उभा राहिलाय, अजिबात इथं मला काय काम करू दे नाही। तर बिर्याणी बनवते मी आज। हे बघा, बिर्याणीचं सगळं साहित्य टाकलंय आणि आता चिकन पण टाकलंय मस्तपैकी। बिर्याणीचा बेत आहे आज संध्याकाळचा, रात्रीचा सॉरी। इथे टायगरला त्याचे पाय आणि चिकन उकळायला ठेवले। तर इथं मोठा हे काय झालं माहिती आहे का, हा टोमॅटो आहे बघा, मी इकडे लपून ठेवलंय। यांनी ना 2 टोमॅटो, दीड खाल्ला, सॉरी दीड। हा बघा, टोमॅटो म्हटलं की आला, टोमॅटो कुठे गेला काय माहिती। इकडे ठेवलाय मी टोमॅटो, बघा कसा कळतो। हे बघा कशी भाषा कळते त्याला एकदम, आहे ना। कुठे आहे टोमॅटो बाबुडी? टोमॅटो कुठे ठेवला तुझा? कुठे आहे? कुठे आहे दाखव, उडी मारून दाखव मला, उडी मारून दाखव बघ, वरती उडी मारून बघ, आहे का इकडं? कुठं आहे? तसं शाण आहे बघा, नाही येणार। त्याला माहिती आहे किचन आहे, किचनवर जास्त रहदारी करायची नसते, आहे ना बाबुली? गुड बॉय आहे माझा, आहे ना दाबुली? तू गुड बॉय आहे ना? हां, इथंच बसून राहील त्या टोमॅटोकडे। मगाचपासून तो टोमॅटो बघत होता, पण मी इकडे लपून ठेवलाय त्याला। इथं हे बघा, त्याला कापून दिलेलं आहे मी, बिया वगैरे काढून त्याला ना 1.5 टोमॅटो दिला। हां, तरी त्या पोराचा काय मन भरत नाही, तरी तो म्हणतो अजून पाहिजे तुला अजून जास्त ना। आता जेवायचं आहे ना, जेवून झाली ना की मग नंतर बाकीचं जेवण कोण खाणार? मग टोमॅटो खायचं नाही सगळं। हां, टोमॅटो नाही खायचं, जा ते जागे जाऊन बस जा। हा पोरगा काय हलना झालाय आणि टोमॅटोचा वास घेतोयच। पाहिजे तुला? येऊ दे बाबा, याला अर्धा तरी थांब। तर नुसता माझ्या मागं फिरतोय। ये इकडं, देते थांब। आता बघ मी एक हाताने कसं कापू, थांब, नाक मागं घे, थांब जरा। कसा बघतोय बघा। आता एका हाताने मला तो टोमॅटो कापायला येतोय का बरं? अरे पोरगाले हरामी झालाय हा पोरगा, बघतोय बघ कसा। आता एवढा असा अर्धा दिला ना तर तिकडे जाऊन बसेल, त्याला असं द्यायचं। घे, जा तिकडे बेडवर जा। हे बघा असा खाणार, इथं खाल्ला पण एका घासात येईपर्यंत। आता परत दुसरं घ्यायला येईल। बघा असा बघेल पण घेणार नाही अजिबात, तेवढा हुशार आहे माझा पोरगा। लय गुणाचं बाळ आहे ते, अजिबात हात नाही लावणार जोपर्यंत हातात तोंडात देत नाही ना हाताने असं, तोपर्यंत। जा, आता हा मिळणार ना, याचं मला कोशिंबीर बनवायचंय। चल आता निघ तिकडे, चल जा तिकडे, बस जा आता। खाल्ला ना? हा चला तिकडे, चला आले, चला। बाबुली काय घालायचे? काय केलं? त्यांनी नाही घेतलं? नाही घेत तुला, तुला तिकडं हे केलंय, सुमितनी नाही नेलं, तिथं बसायला सांगितलं बरं का त्यांनी। तो तिकडं गेलाय सुमित, हे बघा। आणि ह्याला दिले हाकलून, हा बसलाय इथं। तो ओरडलाय वाटतं येऊ नको इकडं म्हणून, तर बघा तिकडं बसलाय, तो उभा आहे ना। आणि हा त्याची वाट बघत बसलाय इथं। त्यांनी भरलाय दम याला की येऊ नको म्हणून पावसामध्ये, तर हा बरोबर इथं बसलाय आणि माझ्यावर दादागिरी करतोय। काय करायचंय? ए चकुला, नाही नेलं तुला? जा ना, जा। ओरडला इथं, तो बरोबर इथं बसलाय गपचूप, आहे ना। इथं बसला, तू नाही घेत तुला तो? जा ना शेडमध्ये बस, जा तू, जा त्याच्यावर फिरायला जा। बघतोय त्याच्याकडे, तो येतोय का नाही, आहे ना। जा, तागली नाही घेत तुला, नाही घेत, नाही ओरडतोय तो, ओरडतोय। जा बोलवतो, जा सांगतो घ्यायला, जा सांग, ओरडतोय। हा जा, गेला। झालं, परत आला? काय केलं त्यांनी? घरी जा बोलला? हा, घरी जा बोलला? मग ये घरामध्ये बस, या घरात बस, जा बस। आपला पाऊस येतोय ना, जा आतमध्ये जा, बसा। ए बाहेर नाही
नाहीत, इथं बस जा गपचूप त्यांच्या बाजूला. हा काय झालं? बाहेरून येतोय आणि हे करतोय, या खोलीतून तिकडं बाहेर चाललाय. पावसा पाण्यामध्ये गप्प बसायचं. बस तिथं खालीच बस, वर जाऊ नको. हे बघ बघ बघा कसा खुशीत घुसतोय. बाहेरून भिजून येतो आणि अंग पुसायला येतो आमच्या अंगाला. हा ना, भिजून येतोय, सगळे घाण पाय घेऊन येतोय. एका जागी नाही बसवत तुला. बस खाली बस. बस मी पंखा लावते. बस अबे पंखा लावला. बाबा लावला 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 लावला. हा लावला. बसा खाली, बसा बसा. गुंदुली बाई बसती, माझी बाबुली खाली बसती ना. बसा. तुम्ही चोळू नका ना, तर बसाल मग. चोळ म्हणतोय, नका चोळू, नका चोळू त्याला. सांगतोय बघ कसा हाताने चोळत बसा. पाय घाण घेऊन आलाय पोरगा. आता गेला बेडवरती. हा म्हणजे तिचे पाय सुकतील ना. खाजू नको न, खाजवायचा नाही. बाहेर जातो सारखा घाणी गुणीत. बस तिथं गपचूप एका साईडला. हिंड अजून जा. काय याला कळायला लागलं, काय कळत नाही कॅमेरा म्हणजे काय असतोय. जा एकटाच जा, जा एकटाच जा पोरा जा. मला काही घेणं नाही तुझ्याशी. जा आता. काल पण मला पावसामधून एवढं भिजत भिजत नेलं मैदानामध्ये आणि तिकडून भिजून आणलं. तुम्ही बघितलं ना कालच्या व्हिडिओमध्ये कसं त्यांनी मला दुपार सकाळच्या टायमाला नेलं. तर इथं बघा आता पाऊस बघा केवढा चालला. मी तुम्हाला दाखवते. हे बघा बाहेर काढते कॅमेरा थोडा, बघा तुम्ही. हे बघा दिसतोय कॅमेरा भिजायला लागला माझा. दिसू द्या. इट्स ओके. आपला वॉटरप्रूफ कॅमेरा आहे त्यामुळे टेन्शन नाही. हे बघा. हां आणि ह्या पोराचं कॅमेरा हातात घेतला रे घेतला की मम्मा लगेच बाहेर चालली भटकायला. याच्यासारखी ना. हा याला कामं नाही आहेत, तशी मला पण कामं नाहीत ना. हे बघा केवढा पसारा पडला. हे बघा एक तर या मोठ्या घोड्यानी काय करून ठेवले उद्योग. इथं झोपला, त्याला ताप आलेला काल थोडासा. तर ते तापामध्ये काय केलं त्यांनी, अंगाचा घाम गेला. हां त्यांनी अख्ख्या गोदड्या रजाई, आहे बघा हे ब्लँकेट, ही रजाई, एक चादर, पिल्लोज कवर सगळं काढलंय. टॉवेल्स एवढे त्यांनी कपडे धुवायला काढले. ते बघा पडदे बिडदे सगळं. आता पडद्यांना काय झालं, मग ते पडदे घाण झाले. पडदे पण धुवायला काढले. असं आहे या पोराचं. एवढं काढल्यात. हे उद्या मला एवढं धुवायचं. आता एवढं तर काही मशीनमध्ये जास्तीत जास्त एक रजाई धुवू शकते. एवढं तर नाही ना. बाकीचं तर मला हाताने धुवायचंय. शिवाय इतर कपडे असतात आपले रोजचे जे डेली आहेत वापरातले, ते सुद्धा मला धुवायला लागणार आहेत. ते एवढं त्यांनी मला उद्याच्याला काम काढून ठेवलं या घोड्यानी मोठ्या. आणि हा बारीक घोड्याला फक्त ह्याचा कॅमेऱ्याचा नुसता आवाज आला टिरिंग लगेच हा उठला. लई समजायला लागले. हा पसारा बघा घराबाहेर किती. आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे सगळं साफसफाई करून घेते व्यवस्थित. मग झाडून झटकून घेते. आता या बेडवरती मला चादर टाकायची, नंतर हे कपडे एका टपामध्ये भरून ठेवायचे. पाऊस चालू आहे. आता पावसामध्ये याला कुठं घेऊन जाऊ. तर चला आता हे सगळं मी पसारा आवरते. इथं बघा स्टँड. आणि हो स्टँड आहे ना, माझ्या ना एक सबस्क्रायबरनी मला सांगितलेलं की ताई आमच्याकडे पण हा स्टँड आहे आणि तो असा खेचा मग तो स्ट्रेट राहतो. तुमचे असे झालेले आहेत. तर खरोखर असं झालेलं तर मला ना माहिती नव्हतं ते कसं लावायचं. ते मी लावलेलं पण ते उलटं लावलेलं त्याचं. मी तुम्हाला सांगते ते कसं केलेलं ते. आणि त्याच्यामुळे काय झालेलं, तो माझं स्टँडचे ते जे हे होते ना ते असे जायचे, असे स्ट्रेट राहत नव्हते. मग मी रे यशवंतला बोलवलं, आमच्या येशूला म्हटलं यश मला हे व्यवस्थित लावू नको. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं पण आम्ही करत होतो. नंतर मग माझी टूप पेटली. म्हटलं अरे हे मी उलटं लावलंय, कारण मी ते खाली दाबते ते खाली जातच नव्हतं. मग वर केलं तर पटकन गेलं. म्हटलं अरे येशू आपण हे उलटं लावलं. तर हे बघा झालेलं काय माहितीये का, हे जे आहे ना हे जे त्याचं ब्रॅकेट आहे ना, हे जे अटकवायचं, हे आम्ही ही साईड खाली केलेली आणि खालची साईड वर केलेली. त्यामुळे हे कसं होत होतं, हे पहिले असं हे बघा हे आहे ना असं हे आतमध्ये पुश केलं ना की काय होतं खाली होतं. आणि हे जर असं स्ट्रेट ओढलं की मग ते सरळ राहतं. तर आता व्यवस्थित आहे. हे बघा आता तुम्हाला कसं दिसतंय, एकदम स्ट्रेट दिसतंय का नाही, आहे ना.
मला पण कळत नव्हतं अरे काय काय. मला त्यांनी एकदम कमेंटमध्ये सांगितलं की ताई हे असं करा तसं करा, खेचा माझ्याकडे पण आहे सेम असंच आहे, सेम टू सेम कलर आहे पण माझं एकदम स्ट्रेट राहतो. मी पण एकदम हे झालेली, म्हटलं अरे देवा उगाच घेतला मी, घेऊन फसली मी, मला असं नव्हतं पाहिजे, फुकट जागा अडायला लागली. पण तसं नाही, नंतर झालं एवढा आनंद झालेला, उड्या मारत होती, म्हटलं अरे झालं झालं झालं, पैसे वसूल झाले. चला ठीक आहे, होतं प्रत्येकाचं असं चुकी. सो ठीक आहे, चला झाडून घेते मी, त्यानंतर घर दाखवते क्लीन झाल्यावरती.